राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा आता एक नवा फॉर्म्युला ठरला। 70% सीबीएसईचा तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आता असणार आहे, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली। भाषा आणि इतिहास विषयाबाबत अभ्यासक्रमात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं आश्वासन देखील म्हात्रे यांनी दिले। 1 जून पासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार। याच संदर्भात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। आपल्या सोबत आहेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे। ज्ञानेश्वरजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे सीबीएसईचा अभ्यासक्रम, सीबीएसई पॅटर्न आपल्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये राबवताना काही इक्वेशन, काही समीकरण आपण ठरवतो आहोत का की किती टक्के अभ्यासक्रम हा सीबीएसईचा स्वीकारायचा आणि राज्य मंडळाच्या शाळांचा सुरू असलेला अभ्यासक्रम किती टक्के स्वीकारायचा? या वर्षापासून 1 जून पासून पहिलीचा वर्ग हा सीबीएसई प्रमाणे असेल असं घोषित केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की अभ्यासक्रम कसा असेल। पूर्वीचंच आमचा याचा फॉर्म्युला ठरला आहे की 70% हे केंद्र शासनाचा अभ्यासक्रम असेल आणि 30% अभ्यासक्रम हा राज्य शासनाच्या धर्तीच्या लेवलचा असेल। त्यामध्ये मराठी विषय अनिवार्य आहे, कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही। इतिहास विषय जो आहे त्या इतिहास विषयामध्ये आपल्या स्थानिक विभागाचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास जो आहे त्यांच्यापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास जसा त्याच्यामध्ये असेल, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही। भूगोल विषय असेल, भूगोल विषयाच्या संदर्भात सुद्धा स्थानिक लेवलचा जो भूगोल असेल, राज्य स्तरावरचा जो भूगोल असेल त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला असेल। अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्यामध्ये आलेला होता, पण आता असं होणार नाही। केंद्र शासनाने ज्यावेळेला अभ्यासक्रम दिला आहे त्याच वेळेला 30% आपण त्याच्यामध्ये कोणता इतिहास ठेवा हे राज्य शासनाचा सगळे अधिकार दिले आहेत। त्यामुळे त्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यानंतर त्यांच्या वंशजांचा इतिहास पूर्ण जसा तसा येणार आहे। आणि समजा याच्यामध्ये काय अडचण आली तर आम्ही शिक्षक आमदार म्हणून त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून जे अधिकारी वर्ग असतील त्यांच्याशी मंत्री महोदयांच्या, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे गरज अंतर्भूत करायचे ते आम्ही करायला लावू। हे प्रथम भाषा म्हणून शिकवलं जाणार आहे आणि यापुढचा सुद्धा आपण ज्यावेळेला डिग्रीचा अभ्यासक्रम असेल तो सुद्धा मराठीमधून असेल असं ऑलरेडी त्यामध्ये सांगितलं आहे। पहिलीचा वर्ग सुरू होईल त्यावेळी लगेचच पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षकांचे ट्रेनिंग लागणार आहे आणि शिक्षकांना परिपूर्ण असं चांगलं ट्रेनिंग दिलं जाईल जेणेकरून कुठेही प्रॉब्लेम येणार आहे, गुणवत्तेमध्ये प्रॉब्लेम येणार हे सगळं नियोजन ठरलेलं आहे। कॅमेरामॅन प्रकाश सह, मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।